प्रश्न आहे, हा आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, हा शिवसेना महिला आघाडीचा प्रश्न आहे की जर देशवासियांची भावना आपल्या देशाविषयी एवढ्या प्रखरतेची आहे, आपल्या माता भगिनींचं ज्यांनी कुंकू पुसलेलं आहे त्या नराधमांच्या विषयी एवढ्या प्रखरतेची भूमिका जर आहे, तर मग केंद्र सरकार ही मॅच का खेळू पाहतं? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ही मॅच खेळून केंद्र सरकारला काय घबाड मिळणार आहे? सट्टेबाजांचे उखाळ पांढरे करणं हा केंद्र सरकारचा हेतू आहे का? म्हणजे गेलेल्या त्या ठिकाणच्या माता भगिनींच्या कुंकवाची काही किंमत नाही आहे का? ज्या जवानांनी या ऑपरेशन सिंदूरमध्ये काम केलं त्यांच्या सुद्धा लेखी, सरकारच्या लेखी, त्या जवानांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही आहे का? हा आमचा प्रश्न. कदाचित मला असं वाटतं की जय शाह आणि अमित शाह एकमेकांशी बोलत नसावीत, कारण BCCI मध्ये जे सर्वोच्च पदावर आहेत ते जय शाह हे आमच्या गृहमंत्र्यांचे पुत्र आहेत आणि गृहमंत्र्यांचे पुत्र एवढा मोठा निर्णय BCCIचा घेतात आणि घरामध्ये असणाऱ्या आपल्या वडिलांना म्हणजेच आपल्या देशाच्या केंद्र गृहमंत्र्यांना जर ही बाब ते वडील आणि मुलगा म्हणून सांगू शकत नसतील तर मला वाटतं की हे देशाच्या दृष्टीने सगळं दुर्दैव आहे, यापेक्षा आणखीन दुर्दैव असूच शकत नाही.